आणि एका मिनिटामध्ये हार्ट आपलं 72 वेळा बीट करतं. 72 बीट्स पर मिनिट इन अडल्ट ॲट अ रेस्ट पोझिशन. हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असणार आहे. या कार्डियाक सायकलमध्ये शेवटचा जो मुद्दा आहे त्यामध्ये कार्डियाक आउटपुट असा एक छोटासा भाग आहे. इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड आउट पर मिनिट. एका मिनिटाला जेवढं ब्लड हृदयामधनं पंप केलं जातं ह्या टोटल क्वांटिटीला कार्डियाक आउटपुट असं म्हणतात. कसा कॅल्क्युलेट करायचा तो? तर कार्डियाक आउटपुट म्हणजे CO. इथं हा जो फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये CO म्हणजे कार्डियाक आउटपुट. and this cardiac output is calculated as the stroke volume multiplied by heart rate. आता स्ट्रोक व्हॉल्यूम काय आहे? तर एका वेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये जेवढं ब्लड पंप केलं जातं त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणायचं. सामान्यपणे हा जो स्ट्रोक व्हॉल्यूम आहे हा किती आहे? 70 ml. आणि नॉर्मल अडल्टमध्ये हार्ट रेट जो आहे तो प्रति मिनिट 72 आहे किंवा हार्टबीट आहे किती आहे? 72 आहे. सो 70 मल्टिप्लाइड बाय 72 इज इक्वल टू 5040 ml पर मिनिट. म्हणजे साधारणपणे एका मिनिटाला 5 लिटर एवढं ब्लड अडल्ट व्यक्तीच्या हृदयातनं पंप केलं जातं. अँड दिस इज व्हॉट कॉल्ड एज कार्डियाक आउटपुट. याला काय म्हणायचं? कार्डियाक आउटपुट. तर आपला सामान्यपणे कार्डियाक आउटपुट आपल्याला अशा पद्धतीने माहीत करून घेता येईल. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या या कार्डियाक सायकलमध्ये असलेल्या इव्हेंट्स. एट्रियल सिस्टोल followed by ventricular systole at the same time, atrial diastole, and then last the ventricular diastole. आणि ventricular diastole आणि atrial diastole हे दोन्हीही जवळजवळ 0.4 सेकंड दोघे डायस्टोलमध्ये असतात आणि म्हणून याला काय म्हटलेलं आपण? जॉईंट डायस्टोल किंवा कम्प्लीट डायस्टोल असं म्हटलेलं आहे. फार सोपं आहे पाय, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. थोडंसं व्यवस्थित जर तुम्ही समजावून घेतलं, तुमचा पाया जर भक्कम असेल तर तुम्हाला हे काहीच अवघड जाणार नाही. कळालं का? यासाठी तुम्हाला मात्र हृदयाचं स्ट्रक्चर पूर्ण माहीत पाहिजे. मी जे बोलतो आहे त्याच्याबरोबर तुम्ही असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला हे सगळ्या इव्हेंट्स कळतील. त्या पद्धतीने हा कार्डियाक सायकल या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. आता या कार्डियाक सायकल नंतर तुम्हाला मी एक टेस्ट दिली होती, ती टेस्ट तुम्ही सोडवली असणार आहे. पहिली टेस्ट आपली या सर्क्युलेशन टॉपिकवरची. आजच मी ती गुगल फॉर्म्समध्ये टाकलेली होती. तर मला आशा आहे की बहुतांशी विद्यार्थी तुम्ही लोक हे सगळे सोडवणार आहात. जेवढे जास्ती प्रमाणात तुम्ही ही टेस्ट सोडवाल, त्याला रिस्पॉन्स द्याल, तेवढा माझा उत्साह वाढेल आणि मला तुम्हाला अधिकाधिक माहितीही देता येईल, चांगल्या प्रकारे शिकवायला मदत होईल. छोटासा पुढचा मुद्दा आपण इथे घेणार आहे आणि मग हा सेशन कन्क्लूड करणार आहे. परंतु अगदी छोटा भाग या सेशनमध्ये आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे ब्लड वेसलच्या संदर्भात. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा टॉपिक सुरू होताना ब्लड वेसल्स हा मुद्दा येणार आहे. सर्क्युलेशन हा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं होतं ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टम इज कन्सिस्टिंग ऑफ 3 कॉम्पोनंट्स. कोणकोणते 3 कॉम्पोनंट्स आहेत? तर त्यातलं पहिलं कॉम्पोनंट म्हणजे ब्लड, दुसरा आहे ब्लड वेसल्स आणि तिसरा आहे हार्ट. या पद्धतीने ब्लडच्या संदर्भात आपण माहिती पाहिली, हार्टच्या संदर्भात आपण माहिती पाहिली. आता आहे ते ब्लड वेसल्स संदर्भामध्ये. ऑलरेडी यू आर वेल फॅमिलियर विथ द ब्लड वेसल्स. तर 3 प्रकारच्या ब्लड वेसल्स असतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आर्टरीज, दुसरा आहे वेन्स आणि तिसरा आहे कॅपिलरी. तर आर्टरीज काय आहेत? व्हॉट आर आर्टरीज? दीज आर द ब्लड वेसल्स विच कॅरी द ब्लड फ्रॉम हार्ट टू व्हेरियस पार्ट्स ऑर ऑर्गन्स ऑफ द बॉडी. बघा, हे तुम्हाला मुद्दाम हा स्क्रीन तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे मोबाईलमध्ये तुम्हाला हा स्क्रीन वाचता पण येईल. मी जे सांगतोय त्याप्रमाणे तुम्हाला साईड बाय वाचता येईल. एका वेळी 2 कामं आपण करतोय, म्हणजे आणखी आपल्याला ते लक्षात राहायला सोपं जाईल. सो द ब्लड वेसल दॅट कॅरीज ब्लड फ्रॉम द हार्ट to the various parts or the organs of the body that are called as the arteries. आणि ह्या ज्या आर्टरीज आहेत तिथे पुढे जाऊन हृदयाकडनं पुढे जाऊन बॉडी पार्टकडे जाऊन त्याचं ब्रांचिंग होतं आणि त्या ब्रांचिंगला आर्टेरिओल्स असं म्हणतात. आणि मग ह्या आर्टेरिओल ज्या आहेत त्या पुन्हा आणखी फाईन ब्रांचमध्ये रूपांतरित होतात आणि ह्या ज्या फाईन ब्रांचेस आहेत आर्टेरिओलच्या त्याला कॅपिलरीज असं म्हणतात. नेटवर्क, फाईन नेटवर्क, अत्यंत सूक्ष्म अशा ट्यूब्स जे रक्त वाहून नेतात त्याला म्हणजे कॅपिलरीज. ओके. सो सामान्यपणे हे ज्या आर्टरीज आहेत त्या ऑक्सिनेटेड ब्लड हे संपूर्ण शरीरभर पोचवण्याचं काम करतात. फक्त त्याला एक अपवाद आहे, पहा, तुम्हाला आठवतं का? पहा,
आपण हृदयामध्ये इंटरनल स्ट्रक्चर पाहत असताना या राईट व्हेंट्रिकलपासून पल्मोनरी आर्टरी दाखवली आहे की जी डिऑक्सिनेटेड ब्लड ही कुठे घेऊन जाते आहे, लंग्सकडे घेऊन जाते. मी तुम्हाला डायग्राम दाखवतो 1 सेकंदामध्ये फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो विल ऑब्झर्व द डायग्राम इंटरनल स्ट्रक्चर. हे बघा, इथे ही इंटरनल स्ट्रक्चरची डायग्राम आहे. इथे दिसते तुम्हाला राईट ॲट्रियम दिसते आणि राईट व्हेंट्रिकल दिसते, नाही का. तर या राईट व्हेंट्रिकलमधनं ही पल्मोनरी ट्रंक आहे. पहा, ही पल्मोनरी ट्रंक व्हायोलेट रंगाची दाखवलेली दिसते का तुम्हाला. लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी ट्रंकच्या 2 ब्रांचेस, एक लेफ्ट साईडला गेली आहे पल्मोनरी आर्टरी आहे आणि राईट साईडला गेलेली ही राईट पल्मोनरी आर्टरी. पण आता मित्र हे लक्षात घ्या की राईट साईडला आपल्या हृदयामध्ये कुठलं ब्लड असतं, तर डिऑक्सिनेटेड ब्लड असतं. कोणतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि म्हणून ही पल्मोनरी आर्टरी जी आहे ती डिऑक्सिनेटेड ब्लड वाहून येते. पहा, आता मी तुम्हाला काय सांगितलं एवढ्यामध्ये की ही जी आर्टरी आहे, आर्टरी शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिनेटेड ब्लड हे कुठे वाहून येते, शरीराच्या भागांकडे वाहून येते. आणि याला एक्सेप्शन काय दिलं आहे हे बघा, एक्सेप्ट दी पल्मोनरी आर्टरी विच कॅरीज डिऑक्सिनेटेड ब्लड. पण ही कुठे नेते आहे, हृदयाकडनं लंग्सकडे नेते आहे. पल्मोनरी आर्टरी कॅरीज दी डिऑक्सिनेटेड ब्लड टुवर्ड दी लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. ह्या एवढा एक अपवाद आहे ह्या आर्टरीचा, पल्मोनरी आर्टरीचा. बाकीच्या सर्व आर्टरी ज्या आहेत त्या हृदयाकडनं शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे शुद्ध रक्त म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड हे वाहून नेण्याचं काम करतात. ओके. आणखी एक महत्त्वाचं लक्षण या आर्टरीच्या बाबतीमध्ये लोकेशनच्या संदर्भामध्ये, दी आर्टरीज आर डीपली लोकेटेड विद इन द बॉडी. शरीरामध्ये या खोलवर असतात. तुम्ही पहा, तुमच्या हाताच्या त्वचेखाली तुम्हाला काही ब्लड वेसल्सच्या दिसतील, आहे की नाही. तर ह्या ज्या ब्लड वेसल्सच्या व्हेन्स आहेत, म्हणजे त्वचेच्या खाली इमिजिएटली खाली ज्या ब्लड वेसल्स त्या व्हेन्स आहेत, परंतु आर्टरीज तुम्हाला हाताला लागणार नाही किंवा दिसणार नाही, बिकॉज दे आर डीपली लोकेटेड अँड नियर दी बोन्स, स्केलेटल सिस्टीम, स्केलेटला लागून अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या आर्टरीज पाहायला मिळतात. फक्त त्याला काही आर्टरीज आपल्याला अशा म्हणता येईल की ज्या आपल्याला सहजपणे म्हणजे त्याचं पल्सेशन जे आहे ते जाणवतं. अशा ज्या आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये रेडियल आर्टरी आहे, ब्रायचियल आर्टरी आणि फिमोरल आर्टरी आहे. तर या ज्या 3 आहेत या सुपरफिशियल लोकेटेड आहे. रेडियल म्हणजे काय, मनगटामध्ये असलेली, लक्षात. ब्रॅकियल आणि फिमोरल अशा आणखी 2 आहेत की ह्या सुपरफिशियली आपल्याला लोकेट झालेल्या पाहायला मिळतात. ठीक आहे. तर हे आर्टरीच्या संदर्भात. आता हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे इथे, या पॅरेग्राफचा वापर करून आपल्याला आर्टरी आणि व्हेन याच्यामध्ये कम्पेअर पण करता येईल. त्यामुळे पहिलं वाक्य जे आहे त्याला आपल्याला कम्पेअर करता येईल व्हेन्स बरोबर. आर्टरीच्या विरुद्ध व्हेनचं काम आहे. जसं आर्टरी कॅरीज ब्लड फ्रॉम हार्ट टू व्हेरियस पार्ट, तसं व्हेन्स कॅरीज ब्लड फ्रॉम व्हेरियस ऑर्गन टू द हार्ट. दॅट इज वॉट कॉल्ड एज व्हेन्स, आहे की नाही. पण पुढे मात्र व्हेन्ससुद्धा काय होतात, व्हेन्युल्समध्ये ब्रांचिंग होती त्याची आणि त्या प्रत्येक व्हेन्युलचं रूपांतर पुन्हा फाईन कॅपिलरीमध्ये होतं. ओके. नॉर्मली द व्हेन्स कॅरीज डिऑक्सिनेटेड ब्लड. व्हेन्स काय करतात, डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात. बघा, थिन वॉल्ड मोस्टली सुपरफिशियल वेसल इथे दिले. काय दिलं आहे, सुपरफिशियल वेसल्स आहेत दॅट कॅरीज डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम द ऑर्गन्स टुवर्ड द हार्ट. हार्टकडे वाहून येणार आहे. त्यानंतर आणखी आपल्याला इथे हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. आर्टरीज सुपरफिशियल आहे, व्हेन्स ह्या सुपरफिशियल आहे, आर्टरीज ह्या डीपली लोकेटेड आहे, नाही का. हे काही मुद्दे आपल्याला जनरल या आर्टरी आणि व्हेनच्या कम्पॅरिझन करता येईल. हे तुम्ही असं चार्ट तयार करून लिहू शकता. दोघांचा कम्पेअर करायचा, आर्टरी आणि व्हेनचा. आपल्या शरीरातल्याच आपण स्टडी करतोय, दुसरं कोणाचं आपल्याला स्टडी करायचं नाही, आपलं स्वतःचं करायचं. आर्टरी अँड व्हेन, व्हॉट आर आर्टरीज अँड व्हॉट आर व्हेन्स, डिस्टिंग्विश बिटवीन आर्टरी अँड व्हेन, नाही का. तर बघा तुम्हाला जमते का ते फरक, तुम्ही तो वहीमध्ये लिहून काढा. आता हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर म्हणजे काय, TS ऑफ डिटेल टिश्यू स्ट्रक्चर त्याचं. तर TS ऑफ आर्टरीमध्ये आपल्याला 3 लेयर्स पाहायला मिळतात, तसं TS ऑफ व्हेनमध्ये सुद्धा 3 लेयर्स आहेत. हे बघा, इथे खाली डायग्राम दाखवलेली आहे, ही डायग्राम पण तुम्हाला मी ते दाखवतो. TS ऑफ आर्टरीमध्ये ट्युनिका एक्स्टर्न आहे आउटर लेअर, किंवा त्याला ट्युनिका ॲडव्हेंटिशिया म्हणतात. दुसरं लेअर आहे ट्युनिका मीडिया, तिसरं लेअर आहे ट्युनिका इंटर्ना और इंटिमा. तसंच व्हेनमध्ये पण आहे ट्युनिका एक्स्टर्ना और ट्युनिका ॲडव्हेंटिशिया, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका इंटर्ना. तर आर्टरीमध्ये असलेलं बाह्य जे आवरण आहे ट्युनिका एक्स्टर्ना, इट इज अ थिक अँड टफ लेअर ऑफ कोलॅजन फायबर. इलास्टिक फायबर आणि कोलॅजन फायबरचे 2 फायबर प्रकार आपण पाहिले टिश्यूमध्ये, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. कोलॅजन फायबर हे काय असतात, टफ फायबर्स असतात.
दुसरं जे लेअर आहे ट्युनिका मीडिया हे इट इज मेड अप ऑफ अ स्मूथ मसल्स अँड इलॅस्टिक फायबर. त्याच्यामध्ये थोडे स्मूथ मसल्स आहे आणि इलॅस्टिक फायबर आहे, बट इट इज अ थिक मस्क्युलर लेअर. हे कसं आहे, थिक आहे आणि मस्क्युलर लेअर. बघा इथे या आर्टरीमध्ये तुम्हाला हे थिक लेअर दिसेल कम्पॅरेटिव्ह टू व्हेन. व्हेनचा हे लेअर अगदी छोटा आहे पहा. ह्याचा थिकनेसमध्ये तुम्हाला फरक लगेच जाणवत असेल नाही का. आणि डायग्राम काढायला पण सोपं आहे. ते वरचा लेअर दाखवायचा, मध्ये स्मूथ मसल दाखवायचा नाही का, आणि मोठा लेअर दाखवायचा इलॅस्टिक फायबर असलेला. वरचा जो लेअर आहे तो ट्युनिका एक्स्टर्नल, ज्याच्यामध्ये टफ कोलॅजन फायबर्स आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे काही आर्टरीचं वॉल आहे हे पल्सेटाईल आहे, इलॅस्टिक आहे, पल्सेटाईल आहे. आणि आतलं जे लेअर आहे, इनरमोस्ट लेअर ऑफ दी वॉल ऑफ दी आर्टरी इज कॉल्ड ॲज ट्युनिका इंटर्ना. इट इज अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट एंडोथेलियल सेल्स अँड इट इज सराउंडिंग द ल्युमेन. मध्ये जी कॅव्हिटी आहे ज्याच्यातनं रक्त वाहिलं जातं त्याला ल्युमेन असं म्हणायचं. आर्टरीची मधली जी कॅव्हिटी त्याला काय म्हणायचं, ल्युमेन. तर हे जे ल्युमेन आहे त्या ल्युमेनच्या भोवती असलेलं आतलं सगळ्यात लेअर म्हणजेच ट्युनिका इंटर्ना हे एंडोथेलियल सेलचं बनलेलं आहे. इकडे सुद्धा एंडोथेलियल सेलचंच बनलेलं आहे वेनमध्ये सुद्धा. पण फरक आहे पहा, आर्टरीचं जे ल्युमेन आहे ते छोटं आहे कम्पेअर टू व्हेन. वेनमधली कॅव्हिटी जी ती मोठी आहे. कारण का, तर वेनचं जे आवरण आहे ते पातळ आहे, थिन आहे दॅन दी आर्टरी. अँड द ल्युमेन ऑफ द वेन इज मोर इट बिगर दॅन दी आर्टरी, ल्युमेन ऑफ आर्टरी. अंडरस्टूड. तर इथे कॅपिलरी पण दाखवली पहा. कॅपिलरीमध्ये काय दिसते, फक्त ट्युनिका इंटर्ना आहे, बाहेरचे दोन लेयर्स नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तिथे ल्युमेन दिसतं. आपण मागे पाहिलं होतं पहा पेडेसिस. तर या कॅपिलरीमधनं काही ब्लड वेसल्स ब्लड सेल्सच्या बाहेर जाऊ शकतात आणि आतमध्ये येऊ शकतात फॅगोसायटोसिस करण्यासाठी, आहे की नाही. तर ही एक क्षमता आहे त्या कॅपिलरीमध्ये. एवढ्या ह्या फाईन कॅपिलरीज आहे, फाईन ट्यूब्स आहेत की ज्याच्यामधनं रक्ताच्या काही पेशी बाहेर जाऊन परत आतमध्ये येऊ शकतात. अलग लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला हे टीएस ऑफ आर्टरी आणि टीएस ऑफ वेन लक्षात घेता येईल. इथे आता मग तुम्हाला कम्पेअर करता येईल. याच्यामध्ये सुद्धा खूप कम्पॅरिझन आहे. इथे काही वॉल्व्स नाही, परंतु वेन्समध्ये मात्र काय असतात, पिरियडिकली वॉल्व्स असतात. अलग लक्षात. सो वेन्स shows also 3 layers, tunica externa, tunica media and tunica interna. And comparatively it is a thin wall than the artery. And internal walls are present. Internal walls बघा इथे internal walls at regular intervals can be seen. कारण it prevent the backflow of the blood into the veins. वेनमधनं एकदा बॉडी पार्टकडनं एकदा ब्लड वेनमध्ये गेला की ते परत येऊ दिलं जात नाही बॉडी पार्टकडे. अलग लक्षात. सो द ब्लड फ्लोज with a slow process, at a slow process, slow pressure, low pressure, not slow but low pressure as म्हटलं पाहिजे आपल्याला. blood flows at a low pressure and the walls prevent the backflow of the blood. तर या पद्धतीने वेन्स आणि आर्टरी याचं जनरल स्ट्रक्चर, त्याचप्रमाणे हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर. हिस्टोलॉजी मीन्स वॉट, डिटेल्ड टिश्यू स्ट्रक्चर. अशा स्वरूपामध्ये आपण याचं दोघांचं कम्पॅरिझन करू शकतो. आणि ते कम्पॅरिझन आपल्याला लिहायचे पॉईंट्स करून. जास्तीत जास्त पॉईंट्स याच्यामध्ये तयार 10-12 पॉईंट्स तयार होतील कम्पॅरिझनचे. तिसरा प्रकार जो आहे तो आहे कॅपिलरी. कॅपिलरी मग अशीच मी मला सांगितलं की हे कॅपिलरी कशाची बनलेली आहे. सो इट इज फॉर्म्ड ऑफ ए सिंगल लेअर. ट्युनिका इंटर्नासारखं एंडोथेलियल सेल्सचं एक लेअर असलेले कॅपिलरी नेटवर्क. फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन अ सिंगल मेम्ब्रेन, बेसमेंट मेम्ब्रेन. And they are functioning especially for exchange of material. टिश्यू आणि ब्लड या दोघांच्या मध्ये देवाणघेवाण करण्यासाठी कॅपिलरीचा महत्त्वाचा रोल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कॅपिलरीच्या भोवती काय असतं, लिम्फ नावाचं फ्लुइड आहे आणि त्याच्यामार्फत हे रक्तातील काही पदार्थ पेशीकडे आणि पेशीतले काही पदार्थ रक्ताकडे पोचवले जातात. आणि आत्ताच तुम्हाला जस्ट मी सांगितलं की WBC ज्या आहेत त्या सहजपणे या कॅपिलरीच्या बाहेर येऊ शकतात आणि आतमध्ये जाऊ शकतात, ठीक आहे नाही. तर ही जी क्रिया याला काय म्हणतात, डायपेडेसिस. पुन्हा एकदा हा शब्द आले बा, डायपेडेसिस. अंडरस्टूड. सो दीज आर दी 3 ब्लड वेसल्स. या 3 महत्त्वाच्या ब्लड वेसल्स या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आणि त्यानंतर आहे पल्स. आता पल्स म्हणजे काय, आपण म्हणतो ना सामान्यपणे पल्स लागते का बघा. पल्स काय आहे तर प्रेशर, अ सिरीज ऑफ प्रेशर वेव्ह दॅट ट्रॅव्हल थ्रू द आर्टरी ड्यू टू वेंट्रिक्युलर सिस्टोल. प्रत्येक वेंट्रिक्युलर सिस्टोलच्या वेळेला काय होतं, हार्ट पंप होईल आणि त्यामुळे काय होईल, प्रेशरने ब्लड हे आर्टरीमध्ये पंप होतं. आणि त्यामुळे जी काही वेव्ह तयार होते, प्रेशर वेव्ह तयार होते, त्या सिरीज ऑफ प्रेशर वेव्स दॅट आर कॉल्ड ॲज पल्स.
सामान्यपणे आयुर्वेदाचे वैद्य जे असतात ते पहा कधी डाव्या हाताच्या मनगटाजवळ पल्स ही मेजर करतात, है की नाही. एक पद्धती आहे ती, एक शास्त्रीय पद्धती आहे पल्स मोजण्याची. त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, पुढे जाऊन तुम्ही शिकणार आहात. सो द पल्स इज अ प्रेशर series of pressure wave that travel through the arteries due to the ventricular systole. आणि हा जो पल्स वेव प्रेशर वेव आहे, ही प्रेशर वेव इट इज स्ट्रॉंगेस्ट इन द आर्टरीज विच आर नियर दी हार्ट. मग आता हृदयाच्या जवळ असलेली सगळ्यात आर्टरी कोणती आहे? तुम्ही पाहिलं असेल की आपला ब्लड प्रेशर मोजताना कुठला कोणचा हाताला मोजला जातो? तर डाव्या हाताच्या शोल्डरमध्ये, आहे की नाही, अपर आर्ममध्ये, त्या ठिकाणी आपला हा प्रेशर. कारण तिथे काय आहे? रेडियल आर्टरी आहे. रेडियल आर्टरी ही अत्यंत जवळची, हृदयाच्या जवळची असलेली आर्टरी आहे. आता या डायग्राममध्ये आपल्याला आणखी काही पॉईंट्स दिलेले आहे की जे हृदयाच्या अत्यंत जवळ आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पल्स प्रेशर हा मोजला जाऊ शकतो. तर बघा इथे पहा, ही फेशियल आर्टरी आहे, त्यानंतर टेम्पोरल कॅरोटिड आर्टरी आहे, ब्रॅचियल आर्टरी आहे, नंतर रेडियल आर्टरी आहे. तुम्हाला मी सांगितलं की दंडामध्ये, डाव्या हाताच्या दंडामध्ये ब्लड प्रेशर मोजला जातो स्पिग्मोमॅनोमीटरने, त्याला ब्रॅचियल आर्टरी म्हणतात. त्या ठिकाणी तो प्रेशर हा हृदयाचा सगळ्यात जवळचा पॉईंट आहे तो. त्यानंतर रेडियल आर्टरी आहे, त्यानंतर फिमोरल आर्टरी आहे मांडीमध्ये असलेली, नंतर प्लॉप्लिटियल आहे गुडघ्याच्या जवळ असलेली, त्यानंतर पोस्टेरियर टिबियल आहे आणि डॉर्सल पेडिस आहे. तर हे सगळे पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स पण तुम्हाला डायग्रामच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवता येईल. ज्याची स्मरणशक्ती असेल त्याने हे पॉईंट्स लक्षात ठेवले तर खूप चांगली गोष्ट आहे. तर पल्स रेट हा सामान्यपणे किती असतो? इट इज इक्वल टू हार्ट रेट. पल्स रेट हायर दॅन द नॉर्मल व्हॅल्यू दॅट इज अबोव दी 100 बीट्स पर मिनिट इज कॉल्ड ॲज टॅकिकार्डिया. सामान्यपणे जास्ती जर पल्स रेट असेल तर त्याला म्हणतात टॅकिकार्डिया, आणि कमी जर असेल बिलो 60 बीट्स पर मिनिट दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्रॅडिकार्डिया. टॅकिकार्डिया आणि ब्रॅडिकार्डिया हे शब्द महत्त्वाचे आहेत. मेडिकल सायन्समध्ये हे शब्द बऱ्याच वेळेला वापरले जातात डॉक्टरांच्याकडनं. ज्या ज्या वेळेला हृदय संदर्भामध्ये काही तक्रार असेल त्यावेळेला डॉक्टर लोक आपला ब्लड प्रेशर मेजर करतात, पल्स प्रेशर पाहतात आणि हाताने पल्स पण चेक करतात. त्यावेळेला ते ब्रॅडिकार्डिया, टॅकिकार्डिया असे शब्द उच्चारतात. तर टॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीज आणि ब्रॅडिकार्डिया म्हणजे डिक्रीज ऑफ दी पल्स प्रेशर. तर या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात घेता येईल. आणि नंतर मग पुढचा पॉईंट आहे ब्लड प्रेशरचा. तर तो ब्लड प्रेशरचा पॉईंट उद्याच्या तासाला मी तुम्हाला सांगेल, पण आत्ताच्या पुरतं तुम्ही एवढं हे पूर्णपणे लक्षात घ्या, समजावून घ्या, आणि त्यामुळे तुम्हाला हे जर समजलं तर पुढचा ब्लड प्रेशरचा पॉईंट पण सहजपणे समजेल. मला असं वाटतं तुम्ही नक्की माझ्यासोबत आहात, नीट समजावून घेत आहात, पुस्तकही बघत आहात, आणि तुम्हाला वाटलं समजा आणखी काही याच्यावरती बघायचं आहे तर तुम्ही गुगल सर्चमध्ये भरपूर मटेरियल तुम्हाला उपलब्ध आहे, ते पण तुम्ही बघू शकता. हां, ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये. अभ्यास करत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल की उद्या परवा पुन्हा एक टेस्ट टाकेल मी. 10 प्रश्नांची असेल ती सहजपणे तुम्हाला सोडवता येईल. बघा तुम्ही, मी तर असं म्हटलं तुम्ही पुस्तक समोर ठेवा आणि मग सोडवा, तर काही प्रॉब्लेम नाही मला, बट यू शुड सॉल्व द क्वेश्चन्स. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सॉल्व करा म्हणजे मला आनंद होईल. ओके, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जय गुरुदेव.